दत्त जयंतीच्या निमित्ताने अगदी घरी घरी सुंटवड्याचा नैवेद्य बनवला जातो. सुंटवडा हा एक पारंपरिक आणि चवदार प्रसाद आहे, जो आयुर्वेदाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. हा सुंटवडा बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. रेसिपी एकदम सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सुंटवडा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे लागणार आहे ती म्हणजे खारीक, ज्याच्या बिया काढून अशी जाडसर फोडून घेतलेली आहे. त्यानंतर 1 वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे. त्यानंतर बदाम घेतलेले आहेत. 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. 1 चमचा खसखस घेतलेले आहे. सुंटवडा आहे त्यामुळे सुंठ तर लागणारच, त्यामुळे सुंठीचा तुकडा घेतलेला आहे. थोडीशी बडीशेपसुद्धा घेतलेली आहे आणि गोडवा येण्यासाठी इथे मी खडीसाखरचा वापर केलेला आहे, ज्यामुळे सुंटवडा गोडसुद्धा होईल आणि पौष्टिकसुद्धा होईल. सुंटवडा खाण्याचे फायदेसुद्धा भरपूर आहेत. घेतलेल्या प्रत्येक गोष्टी एक एक करून मंद गॅसवरती खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला अशी मोठी खारीक वापरायची नसेल तर खारीक पावडरसुद्धा वापरू शकतो, परंतु खारीक पावडर भाजत असताना पटकन करपली जाते, त्यामुळे ती अगदी काळजीपूर्वकच भाजावी लागेल. प्रत्येक सणासाठीचा प्रसाद नैवेद्य हा त्या त्या ऋतूनुसार तयार केला जातो. दत्त जयंतीला सुंटवड्याचा नैवेद्य दाखवला जातो. पावसाळ्याप्रमाणेच हिवाळा हा ऋतू देखील आजारपणांना आमंत्रण देणारा असतो. या ऋतूमध्ये सर्दी, खोकला, ताप अशा अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये सुंठही असतेच. त्यात सुंठी वाचून खोकला गेला अशी म्हण मराठीमध्ये प्रचलित आहे. सुंठामुळे अनेक आजारपण दूर राहू शकतात. हिवाळ्यामध्ये सुद्धा सुंटवडा खाल्ल्यानंतर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. दत्त जयंतीच्या दिवशी भक्तजन दत्त मंदिरात जातात, त्यांची उपासना करतात. या दिवशी अनेक ठिकाणी पारायण, भजन, कीर्तन तसेच भंडाराचे सुद्धा आयोजन केले जाते. दत्त जयंतीच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य बनवले जातात आणि त्याचे प्रसाद म्हणून वाटप केले जाते. सगळ्या गोष्टी एक एक करून खमंग अशा भाजून घेतलेल्या आहेत. आता भाजलेल्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदम थंड करून घ्यायच्या. गरम असताना अजिबात बारीक करायचं नाही. खडीसाखर एकदम मोठी असते, बारीक करताना मिक्सरचं भांडंसुद्धा खराब होऊ शकतं, म्हणून मी थोडंसं फोडून घेतलेलं आहे आणि सुंठसुद्धा थोडीशी फोडून घेतलेली आहे, जेणेकरून एकसारखी बारीक होईल. जर हे सगळं गरम असतानाच बारीक करायला जाल तर जे खोबरं आहे, तीळ आहे, त्यामधून ऑइल रिलीज व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा खारीक घालायची आणि खडीसाखर घालायची, जेणेकरून ती एकसारखी बारीक होईल. सगळ्या गोष्टी एकदमच बारीक करून घेतल्या की एकसारख्या एकजीव होतात, त्यामुळे चवसुद्धा उत्तम येते. बारीक करत असताना एकसारखा मिक्सर चालू ठेवायचा नाही, तर चालू बंद करत बारीक करून घ्यायचं. एकसारखाच मिक्सर फिरवला गेला तर हे बारीक तर होईल, परंतु त्यातून ऑइल रिलीज व्हायला सुरुवात होते, त्यामुळे चालू बंद करत अगदी एकसारखं याला बारीक करून घ्यायचं. तर अगदी 5 मिनिटामध्ये हा सुंटवडा तयार होतो. अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही. हा सुंटवडा नैवेद्यासाठी जरी बनवला असला तरीसुद्धा आपल्या आरोग्यासाठी याचे अगणित फायदे आहेत. हा सुंटवडा पचनतंत्रासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे पोटातील अन्न पचवण्यासाठी सुद्धा मदत करतं. थंडीमध्ये सर्दी किंवा गळा खवखवण्याची जी समस्या असते तीसुद्धा दूर होते. सुंटवडा रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रण ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे शरीराला अधिक ऊर्जा मिळते. सुंठमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे शरीराला वेदना आणि सूज कमी करण्यासाठी मदत करतात. पायांच्या सांधेदुखी, मांसपेशीच्या वेदना आणि जोडांच्या वेदना या कमी करण्यासाठी सुंठ ही प्रभावी आहे. सण, उत्सव हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य भाग आहेत आणि प्रत्येक उत्सवाला त्याच्याशी संबंधित विशिष्ट पारंपरिक पदार्थ असतात. दत्त जयंतीला प्रसाद म्हणून बनवल्या जाणाऱ्या या सुंटवड्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हा व्हिडिओ व माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.